जरा आता कन्फ्यूज होतो तुमच्या भावाचं नाव आहे. बोला. भटके विमुक्त सामाजिक संस्था यांनी जे नशामुक्ती अभियान सुरू केलेलं आहे, तर माझी विनंती ही सर्व अंबरनाथकर व आसपासच्या सर्व विभागातील नागरिकांना हे आव्हान आहे की ही काळाची अशी गरज आहे की नशा आणि ड्रग्ज, आपण हे दोन्ही शब्द हे बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण सध्या त्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की एक पिढी ह्याच्यात अडकते की अशी वस्तुस्थिती झालेली आहे. आपलं जे राज्य सरकार आहे तेही पुढाकार घेत आहे की या जे ड्रग्ज माफिया जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, पण त्याचबरोबर डांगे, आपले सुंदर डांगे साहेब आहेत, त्यांच्या आपल्या संस्थेने, भटके विमुक्त सामाजिक संस्थेने हा जो एक पुढाकार घेतलेला आहे, तर गरज आहे की सगळ्यांनी, मग ते नगरसेवक असो, आमदार साहेब असो, खासदार साहेब असो, किंवा जे कोण आपले सगळे शून्य नागरिक आहेत आपल्या अंबरनाथचे, या सगळ्यांना मी विनंती करतो की या आपण सगळे एकत्र येऊ आणि या संस्थेने जे पुढाकार घेतलेला आहे त्यांच्यावर हातात हात घेऊन आपण नशामुक्त अंबरनाथ हे नक्की साध्य करूया. आणि त्याच्यासाठी गरज आहे ही फक्त आणि फक्त इच्छाशक्तीची. इच्छाशक्ती असेल तर सगळे पुढे येऊन आज आपण याचा कायनाट हा अगदी थोड्या वेळात करू शकतो. फक्त गरज आहे सगळे एकत्र येण्याची. तर पुन्हा एकदा आवाहन करतो, या आपण सगळे एकत्र येऊ. आणि आता भटके विमुक्त सामाजिक संस्थेने जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्यावर सगळे एकत्र येऊ. हा एक अंबरनाथ एक रोल मॉडेल पूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी करून दाखवूया. तर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, या आपण सगळे एकत्र येऊया. साहेब, आपला परिचय सांगाल? मी सलील जवेरी, ब्रँड ॲम्बॅसेडर अंबरनाथ नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण आणि ब्रँड ॲम्बॅसेडर निवडणूक आयोग 2024 आणि 25. माहितीबद्दल धन्यवाद.